वेलकम टू विदर्भ आयएस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. तर आपण जे आहे आजच्या लेक्चरमध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना याच्याबद्दल बघणार आहोत. आता याच्याबद्दल काय बघणार आहोत की याचं उद्दिष्ट काय होतं आणि त्यानंतर जे आहे त्यांनी ते उद्दिष्ट किती साध्य केले, त्यानंतर त्याचे फेजेस किती आहेत आणि त्यानंतर त्याचे काही चॅलेंजेस होते तर किंवा चॅलेंजेस आहे पण सुद्धा आता सुद्धा आहे तर आणि ते ओव्हरकम कसे करायचे ते सुद्धा बघणार आहोत. आता हा जर टॉपिक पाहिला असता तर हा GS2 मध्ये जो प्रशासन एक भाग आहे तर त्याच्यामधला जो सब टॉपिक आहे तर सरकारचे हस्तक्षेप. तर आता सरकारचे हस्तक्षेप जेव्हा विचारलं जातं तर त्यामध्ये काही स्कीम्स असतात. तर स्कीम जी आहे तर स्कीमवर क्वेश्चन विचारला जातो मेन्समध्ये. तो स्कीमवर क्वेश्चन कशा प्रकारे विचारला जातो तर त्याचा पूर्ण ॲनालिसिस करून तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. तर म्हणजे त्याचे काय चॅलेंजेस आहे वगैरे वगैरे. ठीक आहे. आता हे जेव्हा विचारलं जाते ना तर आणि त्यानंतर दुसरं याच्यामध्ये काय आहे का प्रीमध्ये सुद्धा याच्यावर क्वेश्चन विचारलं जातं का हे स्कीम केव्हा सुरू झाली. ठीक आहे. आणि त्यानंतर 25 वर्ष पूर्ण झाली या 20 वर्ष पूर्ण झाली का काय झालं तर त्यावर तुम्हाला प्रीमध्ये सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारलं जाते. ठीक आहे. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये जे आहे तर ही जी स्कीम आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, आता ही बऱ्याचदा तुम्ही ऐकले असणार. ठीक आहे. आता हे जे स्कीम आहे तर काय आहे का हे स्कीम काय होती की पात्र असलेल्या किंवा पूर्वी रस्त्याद्वारे जोडणी नसलेल्या ग्रामीण वस्त्यांना, म्हणजे जे ग्रामीण भाग आहे. आता समजा जर याचं जर नाव पाहिलं तुम्ही तर काय दिलेलं आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, म्हणजेच काय आहे गावांना जोडण्यासाठी हे स्कीम होती. आणि हे केव्हा सुरू करण्यात आली होती तर हे सुरू करण्यात आली होती 25 डिसेंबर 2000 मध्ये. ठीक आहे. हे केव्हा सुरू करण्यात आली 25 डिसेंबर 2000. ठीक आहे. आणि आता जर पाहिलं असता 2025 मध्ये याला किती वर्ष पूर्ण झाली तर 25 वर्ष पूर्ण झाली. आता यांना जे आहे जे गावं आहे जे वस्त्या आहेत तर त्यांना सर्व हवामानात वापरता येतील असे रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सन 2000 मध्ये सुरू करण्यात आली होती. तर म्हणजेच काय आहे का ऑल वेदर रोड्स असं म्हटलं जाते. तर ऑल वेदर रोड्स म्हणजेच काय सर्व हवामानामध्ये ते वापरता आले पाहिजे. पावसाळा असो, हिवाळा असो, उन्हाळा असो की इतर कोणता ऋतू असो तर त्याच्यामध्ये वापरण्यात आले पाहिजे किंवा वापरता येऊ शकले पाहिजे असे रोड जे आहे किंवा असे रस्ते बांधण्यासाठी ही स्कीम आलेली होती. आता हे जेव्हा स्कीम आली तर याच्यामध्ये याच्या माध्यमातून जर पाहिलं असता बाजारपेठा आहे किंवा शैक्षणिक संस्था असेल किंवा आरोग्य सुविधा असेल तर ह्या काय आहे की आता बऱ्याच म्हणजे तुम्ही जर पाहिलं असणार तर काय होते की गावं असतात काही तर त्या गावामध्ये असं असते की जर असे कुठे कुठे रोड नसतात आणि रोड नसल्यामुळे जर असलं ना तर कधी कधी जर कोणी आजारी पडलं तर त्यांनाही सुद्धा तिथपर्यंत पोहोचून शकत नाही. कारण का एक तर तिकडे ॲम्ब्युलन्स येऊ शकत नाही. मग ॲम्ब्युलन्स का येऊ शकत नाही कारण का तिकडे रस्ते नाही. ठीक आहे. तर त्यामुळे काय होत असते की या स्कीमचं उद्दिष्ट हे होतं की बाजारपेठ असणार. जर कोणाला एखाद्या शेतकऱ्याला जर आपला माल जो आहे तो जर विकायचा असेल तर बाजारपेठेपर्यंत पोहोचवा लागतो आणि तर रस्तेच नसले तर ते कसं काय पोहोचवणार. मग नॉर्मली जर पार्सन जे समजा बैलगाडी असते त्याच्या मार्फत पोहोचवणार पण याने खूप जास्त वेळ लागतो. आणि वेळ लागल्यामुळे काय आहे का आताचा जो काळ आहे तर या काळामध्ये तंत्रज्ञान खूप जास्त समोर गेलेलं आहे. आणि खूप जास्त समोर गेल्या कारणामुळे काय झालं की आता तर जर माल न्यायचा असेल तर ट्रॅक्टरचा यूज केला जातो, त्यानंतर ट्रकचा यूज केला जातो, तर असा यूज केला जाते. पण अगोदरच्या काळामध्ये रोड नव्हते त्यामुळे याचा यूज केलाच जात नव्हता. ठीक आहे. मग बाजारपेठा असतात त्यांना जोडणं असणार, शैक्षणिक संस्था आहे त्यांना जोडणं, आरोग्य सुविधा असतात त्यांच्याशी जोडलं गेलं पाहिजे. तर त्यामुळे सार्वत्रिक ग्रामीण दळणवळणाचा भक्कम पाया घातला गेला आहे. तर हे सर्व त्याचं महत्त्वाचं याचं जे मेन उद्दिष्ट हे होतं का ग्रामीण दळणवळण जे आहे ना तर हे चांगल्या प्रकारचं झालं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे कारण की याच्यामध्ये बऱ्याच असे गावं होते का तिथं जर पाहिलं असतात तर रस्ते नव्हते. ठीक आहे. नंतर काय आहे का ही योजना कृषी विकासाला चालना देणारी, रोजगार निर्मितीस पोषक ठरणारी तसेच शिक्षण व आरोग्य सेवापर्यंत पोहोच सुधारून गरिबी निर्मूलन किंवा दारिद्र्य निर्मूलनाचं एक महत्त्वाचं प्रेरक घटक म्हणून काम करतो किंवा कार्य करतो. ठीक आहे. आता हा इथला जो पॉईंट तुम्हाला दिलेला आहे ना तर हे तुम्ही आज उद्दिष्टामध्ये लिहू शकता. ठीक आहे. कारण की त्याचं काय उद्दिष्टच काय आहे का रोजगार निर्मिती करणं, त्यानंतर जे आहे शिक्षण व आरोग्य हे जे आहे तर या सेवापर्यंत पोहोचण्यासाठी एक जर पाहिलं असतं तर एक मार्ग किंवा माध्यम जे आहे तयार करणं. त्यानंतर जे आहे याच्यामधून काय होऊ शकते का याच्यामधून जर पाहिलं असतं तर समजा रोजगार तुम्ही दिला, त्यानंतर शिक्षण तुम्ही दिलं, त्यानंतर आरोग्य जर तुम्ही दिलं तर याच्यामधून जर पाहिलं असतं दारिद्र्य किंवा गरिबी निर्मूलन होऊ शकते. ठीक आहे. नेक्स्ट आहे याचं उद्दिष्ट काय होतं तर निश्चित लोकसंख्या निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामीण वस्त्यांना सर्व हंगामात किंवा सर्व हवामानात वापरता येईल असे रस्ते जोडणे सुनिश्चित करणे.
तर ॲज इट इज इथचं जे उद्दिष्ट तुम्हाला एक्झाममध्ये जर विचारलं तर ॲज इट इज इथचे पॉईंट्स लिहायचे. तर याने काय होणार की सरळ सरळ म्हणजे टू द पॉईंट तुमचा आन्सर राहणार. ठीक आहे. त्यानंतर आहे काय शाळा असो, आरोग्य सेवा केंद्र असो, बाजारपेठा असो, यापर्यंत जर पाहिलं असणार तर तुमची जी आहे या मूलभूत सेवा उपलब्ध झाल्या पाहिजे, याच्यासाठी हे रस्ते बांधले गेले पाहिजे किंवा निर्माण झाले पाहिजे. तर हे याचं उद्दिष्ट होतं. त्यानंतर जे आहे का रस्ते बांधकाम व त्यांच्या देखभालीच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगार निर्मितीस चालना देणे. जसं मी सांगितलं का ते शॉर्टमध्ये होतं उद्दिष्ट की रोजगार निर्मिती देणं. त्यानंतर जर पाहिलं असं तुमचं जे आहे शिक्षण असो किंवा आरोग्य सेवा असो तर यांच्या हे सुद्धा उपलब्ध करून देता आलं पाहिजे त्यांना. तर हे याचं उद्दिष्ट होतं कशाचं, या स्कीमचं किंवा या योजनेचं. त्यानंतर जे आहे ग्रामीण भागातील एकीपणा कमी करून, म्हणजे काय होते की ग्रामीण भाग जर पाहिला असणार ना तर जर रस्ते नसले तर मग तो भाग जसा आहे तसा अंडर डेव्हलप राहणार. तिकडे जे आहे विकास होणार नाही. जर तिकडे रोड जर कन्स्ट्रक्ट केले किंवा जर तुम्ही रस्त्याचं बांधकाम जर केलं तर तिथं जर पाहिलं असेल तर ते एकीपणा किंवा त्यांच्याकडे जर पाहिलं असेल तर दुर्लक्ष होऊ शकत नाही. म्हणजेच काय, उद्या जाऊन त्याचा विकास सुद्धा होऊ शकतो. करून उत्पादन वाढीच्या व उपजीविकेच्या संधी सुधारण्यास हातभार लावणे. तर हे याचे 4 उद्दिष्ट आहे. काय ॲज इट इज तुम्ही जर पाहिलं असताना नॉर्मली याच्यावर क्वेश्चन जो आहे 150 वर्डसाठी विचारला जाऊ शकतो. त्यामुळे काय आहे का तुम्ही जे आहे जर 4 उद्दिष्ट लिहिले ना तर सफिशियंट आहे. ठीक आहे. त्यानंतर याचे टप्पे होते किंवा याचे फेजेस होते. त्याचा पहिला जो फेज होता हा तर पाहिला असाल तर देशभरातील 1,63,339 ग्रामीण वस्त्यांना रस्ते जोडणी उपलब्ध करून देणे किंवा रस्ते उपलब्ध करून देणे. तर ह्याच्यामध्ये करून देण्यासाठी विविध रस्ते प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली होती. तर हा पहिला फेज होता. त्यानंतर जे आहे दुसरा फेज किंवा दुसरा टप्पा जर पाहिला असणार तर हा सन 2013 मध्ये सुरू करण्यात आला. आता हा जेव्हा 2013 मध्ये सुरू करण्यात आला तर याच्यामध्ये काय होतं का जे विद्यमान ग्रामीण रस्ते होते, म्हणजे अगोदर काय होतं की अगोदर रस्तेच नव्हते. जो पहिल्या फेजमध्ये काय होतं अगोदर रस्तेच नव्हते. आणि याच्यामध्ये काय झालेलं आहे की आपण काय म्हणू शकतो त्याला आपण जेव्हा रस्ते बांधले तर जे विद्यमान रस्ते आहे तर ते विद्यमान रस्ते असणार तर त्या जाळ्याचं बळकटीकरण करणं किंवा एकत्रीकरण करणं यावर विशेष भर देण्यात आला होता. ठीक आहे. तर म्हणजेच काय आहे का सेकंड याच्यामध्ये जर पाहिलं असाल तर जे अगोदरचे रस्ते होते त्याला थोडंसं स्ट्रॉंग बनवणं किंवा बळकट करणं. त्यानंतर वाहतूक कार्यक्षमता सुधारून ग्रामीण आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी ग्रामीण बाजारपेठा असो किंवा विकास केंद्रे असो किंवा सेवा केंद्रे असो. ठीक आहे. बाजारपेठा असो, विकास केंद्रे असो किंवा सेवा केंद्र असो, यांना जोडणारे जे रस्ते असणार त्याला प्राधान्य देण्यात आलेलं होतं. ठीक आहे. नंतर होतं की मग याच्यामध्येच हा जेव्हा दुसरा टप्पा जेव्हा सुरू झाला ना तर याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर एक प्रकल्प सुरू करण्यात आला होता. त्याला म्हटलं गेलेलं आहे रस्ते जोडणी प्रकल्प. आता रस्ते जोडणी प्रकल्पामध्ये काय होतं का आपण जे नक्षलवादी होते किंवा नक्षलवादी प्रभावित जे काही जिल्हे होते तर तिथंही सुद्धा रस्त्याची निर्मिती करण्यात यावी यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला होता. ठीक आहे. तर डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी प्रभावित क्षेत्रासाठी 2016 मध्ये सुरू करण्यात आलेला हा पायाभूत सुविधांचा लक्षित उपक्रम असून, म्हणजे असं होतं की याच्यामध्ये सरळ होतं की तुम्ही जर पाहिलं असणार आता नक्षलवादी जिकडे राहतात तर त्या एरियामध्ये जर पाहिलं ना तर एकतर जेही काही सरकारचे जे कामे असणार किंवा सरकारचे जे काही प्रकल्प असणार एकतर ते पोहोचू देत नाही. पोहोचले तर त्यांनी जर निर्माण केले तर ते जे आहे तर त्याला आपण काय म्हणू शकतो ते उद्ध्वस्त करून टाकतात. आणि उद्ध्वस्त करून टाकल्यानंतर काय होते की तिकडे विकास होत नाही आणि मग त्यामुळे तो एरिया जो आहे तो अंडर डेव्हलपच राहतो. ठीक आहे. पण हा जो जेव्हा दुसरा टप्पा जेव्हा सुरू करण्यात आलेला होता 2013 मध्ये दुसरा टप्पा सुरू करण्यात आला. पण त्याच्यामध्ये जे आहे तर 2016 मध्ये जो प्रकल्प सुरू करण्यात आलेला होता त्या प्रकल्पानुसार काय आहे का जे कोणते तुमचे नक्षलवादी प्रभावित एरिया असणार किंवा जे गावं असणार तर त्या गावांना जोडण्यासाठी जर पाहिलं असेल तर हा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. आता याच्यामध्ये जर पाहिलं ना तर नॉर्मली आता याच्यामध्ये जास्तीत जास्त आपण म्हणू शकतो का नक्षलवादी प्रभावित जिल्हे तर ते जे आहे ते आहे 44 आणि त्याच्यामध्ये काही राज्यामध्येच आहे, असं नाही काही पूर्ण भारतामध्ये आहे. तर ते राज्य कोणते आहे तर आंध्र प्रदेश. ठीक आहे. म्हणजे त्यानंतर बिहार, त्यानंतर छत्तीसगड, त्यानंतर झारखंड, त्यानंतर मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश. म्हणजेच काय आहे का हे 9 राज्य जे आहे ना तर 9 राज्यामध्ये 44 जे जिल्हे आहे त्या 44 जिल्ह्यामध्ये आपण काय म्हणू शकतो की हे जे आहे तर हा प्रकल्प राबवण्यात आलेला होता. आता जर पाहिलं असेल ना तर तुम्ही नक्षलवादी प्रभावित जे एरिया आहे त्याला रेड कॉरिडॉर म्हणून ओळखल्या जाते. तर त्यामध्ये हे 9 जे
राज्य आहे तर त्यामध्ये जे 44 जिल्हे आहे हे जास्त प्रभावित आहे. तर याच्यामुळे काय होते का तिथं विकास होत नाही, कारण ते विकास होऊ देत नाही. आणि जर विकास होत नसेल तर त्यामुळे काय राहणार आहे की ते पुन्हा अंडर डेव्हलप राहणार आहे. तिथले जे लोक राहणार आहे ते सुद्धा याचं जे उद्दिष्ट आहे का तुमचं दारिद्र्य निर्मूलन करणं, तर दारिद्र्य निर्मूलन तिथलं होऊ शकत नाही. त्यामुळे हे प्रकल्पा थ्रू जर पाहिलं असेल तर अशा एरियांना तर 44 अतिप्रभावित लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम म्हणजे नक्षलवादी जिल्हे तसेच लगतच्या क्षेत्रांचा समावेश आहे. नेक्स्ट आहे तिसरा टप्पा. आता तिसरा टप्पा जर पाहिला असणार तर हा 2019 मध्ये सुरू झाला. या टप्प्यात काय होतं की जे ग्रामीण वस्त्या आणि ग्रामीण कृषी बाजारपेठा, ठीक आहे, ग्रामीण वस्त्या आणि ग्रामीण कृषी बाजारपेठा, त्यानंतर उच्च प्राथमिक शाळा तसेच आरोग्य सुविधा यासारख्या प्रमुख सामाजिक आर्थिक संस्थांमधील संपर्क वाढवण्यासाठी हा टप्पा सुरू करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यामध्ये काय होतं का रस्तेच नव्हते. दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होते जे रस्ते बांधलेले होते त्याला जे आहे मेंटेन करणं. त्यानंतर तिसऱ्या याच्यामध्ये जर पाहिलं असणार तर काय केलं का जे ग्रामीण कृषी बाजारपेठा असतात आणि त्यानंतर जे ग्रामीण वस्ती असतात त्यांना जोडणं. त्यानंतर सोबतच जर पाहिलं असेल तर अगोदर तर शाळाच होत्या पण याच्यामध्ये उच्च माध्यमिक शाळा, ठीक आहे. तर हे मजबूत करण्यासाठी 1,25,000 किलोमीटर लांबीच्या मुख्य मार्गांची व प्रमुख ग्रामीण रस्त्यांची निर्मिती याच्यामध्ये करण्यात येणार होती किंवा हा टप्पा होता. त्यानंतर चौथा टप्पा जो आहे तो झाला होता 2024 मध्ये. तर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या चौथ्या टप्प्याचे उद्दिष्ट काय होतं, सर्वात महत्त्वाचं काय आहे का चौथ्या टप्प्याचं, कारण की कधी कधी काय आहे प्रीमध्ये तुम्हाला तसा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो का प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या चौथ्या टप्प्याचे मुख्य वैशिष्ट्य काय होते. याच्यामधून हाही प्रश्न तुमचा बनतो. तर याच्यामध्ये जर पाहिलं असणार तर जेव्हा 2011ची जी जनगणना होती तर त्याच्यामध्ये लोकसंख्येच्या निकषावर आधारित 25,000 जोडणी नसलेल्या ग्रामीण वस्त्यांना सर्व हवामानात किंवा हंगामात वापरता येईल अशा रस्त्यांची जोडणी उपलब्ध करून देणे. तर इथं जे आहे तर हा जो 25,000 इथं आकडा लिहिलेला आहे तर इथं 50,000 लिहू शकतात किंवा 1,25,000 सुद्धा लिहू शकते. तर त्यामुळे जर पाहिलं असणार ना तर काय होते की आपण काय म्हणू शकतो की असाही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहा आता काय याचे 4 टप्पे झाले, या 25 वर्षामध्ये 4 टप्पे झाले. आता म्हणजे याची जर सुरुवातच पाहिली तर 25 डिसेंबर 2000ला याची सुरुवात झाली होती आणि आता जर पाहिलं असेल तर 25 डिसेंबर 2025. तर याला पूर्ण टोटल झालेले आहे 25 वर्ष कंप्लीट, ठीक आहे. किती वर्ष कंप्लीट झाली, 25 वर्ष कंप्लीट झाले. आणि त्यामुळे काय होते का याच्यावर क्वेश्चन येणं स्वाभाविक असते, कारण की कधीही एक्झाममध्ये तुम्ही पहा नॉर्मली ज्याला 20 वर्ष ज्याला 25 वर्ष 50 वर्ष 75 वर्ष 100 वर्ष 125 वर्ष असे ज्याला होतात ना तर त्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकते, ठीक आहे. नेक्स्ट आहे की आता पहा फर्स्ट टाइमच असं होत आहे की न्यू सिलेबसनुसार तुमची मेन्स होणार आहे. तर त्यामुळे काय होते की तो मेन्सचा सिलेबस हा फर्स्ट टाइम आहे. त्यामुळे काय होते की आपल्याला त्याची स्ट्रॅटेजी कशी यूज करायची किंवा स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे हे आपल्याला त्याचं एवढं समजत नाही. तर त्यामुळे काय होते की याच्यासाठी जर पाहिलं असेल तर विदर्भ अकॅडमीने एक बॅच लॉन्च केली आहे 10 पॉइंटर नावाची. आता ही जी बॅच आहे ना ही ऑनलाईन बॅच आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही फीचर्स पाहिले तर काय आहे का नोट जे आहे ना ते ह्या मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने बनवलेल्या तुम्हाला मिळणार. त्यानंतर सोबतच टीचिंग सुद्धा केली जाणार. त्यानंतर ब्रेन स्टॉर्मिंग कशी करायची तेही सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं जाणार. त्यानंतर लिखाणाचा सराव आणि त्याचं मूल्यांकन म्हणजे तुमचं अँसर रायटिंगची प्रॅक्टिस करून घेतलं जाणार. आणि त्यानंतर जे आहे तर ही 20 नोव्हेंबरला 2025 मध्ये सुरू झालेली आहे. आता जवळपास जे आहे त्याला 1 महिना झाला. तर त्यामुळे तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तुम्ही जॉईन करू शकता. एकतर अकॅडमीला कॉल करून जॉईन करू शकता किंवा तुम्ही जर ॲपला जाऊन डिरेक्टली ॲपला जा आणि तिथेही सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता, ठीक आहे. नेक्स्ट आहे तर काय काय पावले उचललेली होती. तर शाश्वता पारदर्शकता टिकाऊपणा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत तर ग्रामीण रस्ते विकासाला बळकटी देण्यासाठी तर काय आहे का आता काय होतं की ह्या स्कीममध्ये तुम्हाला हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं काय काय पावले उचलली होती सरकारने. तर त्यामध्ये काय आहे का सर्वात महत्त्वाचं म्हणजे तंत्रज्ञान, ते सुद्धा प्रगत तंत्रज्ञान. त्यानंतर डिजिटल प्लॅटफॉर्म आणि कडक गुणवत्ता मानकांचा व्यापक अवलंब केला. म्हणजेच काय आहे का जर तिथे म्हणजे काय आहे का आपण म्हणू शकतो की त्याचे जे स्टँडर्ड होते हे थोडेसे स्ट्रॉंग कसे की जर पाहिलं असणार तुमची जे काही त्याची हे असणार जाडी असणार तुमच्या रस्त्याची तर ते जाडी रस्त्याची ते कंप्लीट असलीच पाहिजे.
त्यानंतर जे आहे तर कधी कधी काय होत असते की रस्ते बांधले असं सांगून देतात कॉन्ट्रॅक्टर, आणि त्यानंतर जे आहे तिथं रस्ता दिसतच नाही. तर त्यामुळे जर पाहिलं तर तिथं जे आहे तर तंत्रज्ञान सुद्धा वापर केला जातो GPS थ्रू, की पाहिलं जाते की ते ॲक्च्युली आहे रस्ता बांधलेला की नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर डिजिटल प्लॅटफॉर्मचा की तुम्हाला जर कॉन्ट्रॅक्ट वगैरे लागत असणार तर तुम्ही जे आहे पर्सनली घेऊ शकत नाही, तुम्हाला तिथं बीट करावं लागणार आणि त्यानुसार तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट वगैरे मिळणार. तर त्या प्रकारे याचा यूज केलेला आहे. त्यानंतर ऑनलाईन व्यवस्थापन, देखरेख व लेखा प्रणालीच्या माध्यमातून प्रकल्पाची जी आहे तर भौतिक व आर्थिक प्रगती रिअल टाइम स्वरूपात, म्हणजे रिअल टाइम स्वरूपात म्हणजे काय एक्झॅक्टली आहे की नाही आहे. नाहीतर असं आहे का कधी कुठलाही तुम्ही इमेज काढा आणि इमेज काढून जे आहे तिथं सबमिट करा आणि तुम्ही कॉन्ट्रॅक्टर जे आहे तुम्ही तिथले पैसे घेऊन घ्या, असं नाही होणार. तर रिअल टाइम इमेज म्हणजे काय ते तिथं एक्झॅक्टली आता आहे का, तर त्यावेळी जर पाहिलं असणार तर त्यासाठी सुद्धा सरकारने पावलं उचललेली होती. या प्रणालीत काय होतं की प्रकल्प व्यवस्थापन, जिओ टॅग केलेल्या गुणवत्ता तपासण्या तसेच राज्य व राष्ट्रीय गुणवत्ता निरीक्षणाकडून करण्यात येणाऱ्या स्वतंत्र मूल्यांकनाचा समावेश करण्यात आला. ठीक आहे. तर याच्यामध्ये मूल्यांकन सुद्धा केलं जाणार, त्याचं इव्हॅल्युएशन सुद्धा केलं जाणार. त्यानंतर जे आहे ई मार्ग. आता हे ई मार्ग काय आहे, ई मार्ग हा डिजिटल प्लॅटफॉर्म याच्यामध्ये सुरू करण्यात आला. तर याच्यामध्ये काय होतं का देखभालीच्या पद्धतीत मागोवा घेतला जातो आणि यामुळे दोष दायित्व कालावधीत कंत्राटदारांना देण्यात येणारी देयके प्रत्यक्ष रस्त्यांच्या कार्यक्षमतेची म्हणजे काय होते की काय होते, आता समजा आता हे जेव्हा डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला ई मार्ग, याच्यामध्ये काय होते का जो तुम्ही रस्ता बांधलेला आहे, जो कॉन्ट्रॅक्टरने रस्ता बांधलेला आहे तो जो आहे तो त्याची कार्यक्षमता आहे की नाही आहे, की फक्त बांधून ठेवलेला आहे. नाही तर तुम्ही पहा बऱ्याचदा काय होत असते, एक महिन्या अगोदर रस्ता बांधला आणि दुसऱ्या महिन्यात जर पाहिलं असेल तर रस्त्यावरचं जे डांबर असते ते निघून जाते. नाही तर मग तुम्ही पहा उन्हाळ्यामध्ये रस्ता बांधला, पावसाळ्यामध्ये चालला जातो. तर असं नसलं पाहिजे. याच्यासाठी जर पाहिलं असणार तर हा जो आहे तर हा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला. त्यात जर पाहिलं असणार प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामामध्ये यंत्रसामग्रीच्या वापरावर प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी GPS सक्षम वाहन ट्रॅकिंग प्रणालीचा अनिवार्य वापर करण्यात आलेला आहे. म्हणजेच काय आहे का जसं सांगितलं मी GPS, तर GPS मुळे तुम्हाला काय मिळू शकते की हा तुम्ही पहा काही दिवस अगोदर जर पाहिलं असेल तर आपण ऑपरेशन सिंधूर राबवलं तर GPSचा अगोदरची इमेज आणि त्यानंतर नंतरची इमेज हे ज्यातून माहीत पडते आपल्याला. त्यामुळे ह्या फेज 3 मध्ये हे केलेलं यूज. ठीक आहे. त्यामुळे काय होते का कोणी जे आहे ना फॉल्स जो क्लेम आहे ते करू शकत नाही, म्हणजे खोटं जे आहे ना सांगू शकत नाही, खोटा दावा नाही म्हणू शकत की नाही मी बांधलेला होता रस्ता किंवा बांधलेला आहे रस्ता. ठीक आहे. तर ही जी आहे ही काही पावले आहे सरकारने जी उचलली. मग याची उपलब्धी काय आहे याच्यामधूनही तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तर सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचा एक महत्वाचा प्रेरक घटक आहे. आता महत्वाचा प्रेरक घटक आहे म्हणजेच काय होते का जर तुमच्या इकडे जर आरोग्य सेवा जर उपलब्ध झाली याच्यामुळे जर पासून तुमचा सामाजिक विकास होतो. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्हाला रोजगार जर मिळाला त्यामुळे काय होते तुमचा आर्थिक विकास होतो. तर ह्याच्यामुळे काय होते का जे ग्रामीण भाग आहे तर त्याच्यामध्ये परिवर्तन तुम्हाला दिसून येते. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे बाजारपेठांचे एकात्मीकरण अधिक मजबूत झाले आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाचा योग्य व चांगला दर मिळण्यास मदत झाली असून शेती किंवा कृषी तसेच बिगर शेती उपजीविकेच्या संधींना चालना मिळालेली आहे. तर हे जे आहे ना हे उपलब्धी आहे किंवा हे अचिव्हमेंट्स आहे या स्कीमचे. त्यानंतर जे आहे या कार्यक्रमामुळे किंवा या स्कीममुळे ग्रामीण दळणवळण, त्यानंतर बाजारपेठेपर्यंत प्रवेश, त्यानंतर शिक्षण, आरोग्य सेवा यामध्ये लक्षणीय सुधारणा होऊन सर्वसमावेशक आर्थिक विकास किंवा आर्थिक वाढीस या स्कीमचं मोठं योगदान आहे. आता या स्कीमचं मोठं योगदान आहे जसं मी सांगितलं ना, कारण का त्याचं उद्दिष्टच ते होतं का जे शिक्षण सेवा असणार किंवा आरोग्य सेवा असणार तर त्यापर्यंत पोहोचू शकले पाहिजे. त्यासाठी रस्ते जे होते ते बांधण्यात आले होते का ते निर्माण करण्यात आले होते. त्यानंतर जे आहे हा कार्यक्रम शाश्वत विकास उद्दिष्टांची सुसंगत असून सुसंगत कसा आहे कारण त्याच्यामध्ये दारिद्र्य निर्मूलन एक हा जो आहे तर एक त्याचं उद्दिष्ट आहे. मग त्याच्यामुळे जर पाहतो याचं उद्दिष्ट सुद्धा ते आहे मग त्याच्याशी सुसंगत आहे. ठीक आहे. तो केवळ पायाभूत सुविधांच्या विकासापुरता मर्यादित न राहता पारदर्शकता, शाश्वता आणि गरिबी निर्मूलन आणि सर्वसमावेशक ग्रामीण परिवर्तनाला प्रोत्साहन देणारा एक उपक्रम म्हणून उदयास आलेला आहे. ठीक आहे. तर आता हे जे सांगितले तुम्ही की पारदर्शकता असो, शाश्वता असो, त्यानंतर गरिबी निर्मूलन असो किंवा दारिद्र्य निर्मूलन असो किंवा सर्वसमावेशक ग्रामीण विकास असो, तर हे जर पाहिलं असेल ना जे तुमचं शाश्वत विकास आहे तर शाश्वत विकासमध्ये ह्या सर्व तुमचे सब पॉईंट येऊन जातात.
आणि हे तुमचं उद्दिष्ट किंवा हे साध्य कशामार्फत झालेलं आहे, ते या योजनेमार्फत झालेलं आहे. ठीक आहे. आता असं आहे का याच्यामध्ये आव्हाने सुद्धा आहे की असं आतापर्यंत आपण सर्व गोष्टी पॉझिटिव्ह पाहिल्या, पण याच्यामध्ये काही निगेटिव्ह सुद्धा आहे का. अजूनही एवढे जरी त्याचे 4 टप्पे झाले तर त्यामध्ये अजूनही त्याच्यामध्ये आव्हाने अजून आहेत. तर त्यामध्ये जर पाहिलं ना, पहिलं काय आहे, मर्यादित अर्थसंकल्पात ग्रामीण रस्त्याची दीर्घकालीन व दर्जेदार देखभाल सुनिश्चित करणे. आता याच्यामध्ये काय होते की एक तर बजेट नाही येत सरकारकडून, बजेट आला तर रस्ते निर्माण झाले, रस्ते निर्माण झाल्यानंतर त्याची देखभाल करणं गरजेचं असते किंवा मेंटेन करणं गरजेचं असते. तुम्ही एकदा रस्ते बांधून देता, त्याच्यानंतर डांबर टाकून देता, मग ते जे आहे ते कधी येते, तिथून मग 8-10 वर्षांनी. असं नाही झालं पाहिजे. तुम्ही ग्रामीण रस्ते बांधले तर त्याची देखभाल सुद्धा करण्यात आली पाहिजे आणि त्याच्यासाठी अर्थसंकल्प उपलब्ध सुद्धा करून दिला पाहिजे. नेक्स्ट आहे पूर असो किंवा भूस्खलन असो. आता हे तुमच्या जसे हे आपत्ती येतात तर या आपत्तीमुळे किंवा अजून अनियमित हवामानामुळे सुद्धा ते काय होते की रस्ते जे आहे ना ते वाहून जातात. ठीक आहे. तर रस्ते किंवा तसेच तीव्र व अनियमित हवामानामुळे रस्ते पायाभूत सुविधांना निर्माण होणारे धोके याच्यामधून किंवा हा जो आहे एक प्रकारचा धोका आहे की जर पूर आला तर तो सरळ पूर्ण रस्ताच काय शेती पण वाहून जाते तर रस्ता पण वाहून जातो. ठीक आहे. तर हे एक प्रकारचं आव्हानच आहे सरकारसमोरचं. त्यानंतर आहे दुर्गम भाग असो कोणता आदिवासी लोकांचा किंवा वाळवंटी असो किंवा डोंगराळ भाग असो, तर इथपर्यंत जे आहे ना आताही सुद्धा रस्ते पोहोचलेले नाही. ठीक आहे. तर हे याच्यामधलं आव्हान आहे. त्याच्यासाठी जर पाहिलं तुम्हाला 5वा टप्पा सुरू करावा लागणार, 6वा टप्पा सुरू करावा लागणार आहे, कारण तिथपर्यंत आजपर्यंत रस्ते पोहोचलेले नाहीत. त्यानंतर बांधकाम साहित्याच्या किमतीत झालेली वाढ व भूसंपादनाचा वाढचा खर्च. कारण की काय होते की रस्ते बांधायचे असेल तर तुम्हाला जे आहे ना भूसंपादन करावं लागते. आता भूसंपादन करत असताना तुम्हाला त्या शेतकऱ्यांना किंवा ते जे कोणी त्याचं मालक असणार त्यांना पैसे द्यावे लागते. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं असेल सिमेंट असो, त्यानंतर जे आहे त्यासाठी लागणारी ते वाळू असो किंवा जे मशीन्स असो किंवा लेबर असो, ह्या सर्व गोष्टी जर पाहिलं असेल तर हे महागलेले आहे. आणि हे महागल्यामुळे काय होते की एकतर तुमच्याकडे अगोदरच अर्थसंकल्प त्याचा नाही किंवा बजेट नाही, आणि बजेट नसल्यामुळे जर पाहिलं ह्या गोष्टी त्याच्यात महागल्या, त्यामुळे काय होते का जे तुम्हाला रस्ते निर्माण करायचे आहे ते रस्ते निर्माण होणार नाही किंवा होऊ शकत नाही. ठीक आहे. तर हे सुद्धा या स्कीम मार्फत किंवा या स्कीम थ्रू जर पाहिलं असणार तर सरकारसमोरचं आव्हान आहे. ठीक आहे. आता निष्कर्ष किंवा पुढील मार्ग काय असावा, पुढील वाटचाल आपण वे फॉरवर्ड काय असेल, कारण की तुम्हाला आव्हाने तर लिहिले, मग तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह किंवा एक फ्युचरिस्टिक कन्क्ल्युजन लिहिणं गरजेचं असते. तर फ्युचरिस्टिक कन्क्ल्युजन जेव्हा लिहिता तर सन 2025 मध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 25 वर्ष पूर्ण करत आहे, जसं आपण अगोदरच बोललेलो आहोत. तर हे पहा, याच्यामधले जर मला असं ॲज इट इज लिहायचे आहे पॉईंट, मी तर म्हणून तुम्हाला काय सांगत आहे की इथले ॲज इट इज जर पॉईंट लिहिले ना तुम्ही तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स नाही, कारण की आउट ऑफ 10 जे आहे ना तर कोणत्याही सब्जेक्टमध्ये तुम्हाला मिळणार नाही, एक्सेप्ट एकच सब्जेक्ट आहे तो म्हणजे मॅथमॅटिक्स. दुसऱ्या कोणत्याही सब्जेक्टमध्ये तुम्हाला 10 आउट ऑफ 10 नाही मिळणार. पण चांगले मार्क्स जर तुम्हाला पाहिजे असेल 7 किंवा 8 तर तुम्हाला एक्झॅक्टली पॉईंट टू पॉईंट लिहिणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये काय आहे का ती भारताच्या ग्रामीण विकासाचा एक भक्कम आधारस्तंभ म्हणून उभी आहे. मंजूर करण्यात आलेल्या ग्रामीण रस्त्यांपैकी सुमारे 95% कामे पूर्ण झालेली असून यामुळे ग्रामीण दळणवळणाचा ऐतिहासिक सुधारणा घडून आलेली आहे. म्हणजेच काय आहे का जेवढ्या मंजूर झाल्या होत्या ना त्यापैकी 95% तर झालेले आहे. पण काय होते का जरी 95% झालेले आहे, आता आपण म्हणू शकतो का हे कागदोपत्री आहे, पण लक्षात ठेवा तुम्ही आन्सर लिहित असताना सरकारने जे डॉक्युमेंट दिलेलं आहे तेच तुम्हाला त्या क्वेश्चनच्या आन्सरमध्ये असलं पाहिजे. तुम्ही काही नाही सांगू शकता किंवा मीडियाने काही म्हटलं असेल किंवा मग तुम्ही तिथं म्हणू शकता का मीडिया किंवा जे प्रसार माध्यमे आहे का यांच्या म्हणण्यानुसार, पण तुम्ही स्वतःहून तो डेटा नाही लिहायचा किंवा सरकारच्या म्हणण्यानुसार. पण मोस्टली जे आहे ना तर सरकारचा जो डेटा राहतो तो तुम्ही आन्सर रायटिंगमध्ये यूज केला पाहिजे. पुढील टप्प्यात शाश्वता, हवामान बदलाशी सुसंगत पायाभूत सुविधा, त्यानंतर सर्वसमावेशक व्याप्ती यांना प्राधान्य देणे आवश्यक ठरेल. कारण की काय आहे का जसं सांगितलं ना की आता आपण आव्हान काय पाहिलेलं होतं का हवामान बदल होत आहे, आणि हवामान बदल होत असताना काय होते की कधीही पाऊस होतो. ठीक आहे. कधीही कोणती आपत्ती येऊ शकते, भूस्खलन केव्हाही होऊ शकते. मग अशा गोष्टी ज्या आहे ना तर यांना जर पाहिलं असाल तर यांच्याशी सुसंगत तुम्हाला पायाभूत सुविधा तिथं जे आहे तर वाढवावी लागणार आहे किंवा तशांना प्राधान्य देण्याची गरज तुम्हाला आहे. त्याच्यामुळे काय होणार का जेणेकरून ग्रामीण कनेक्टिव्हिटी भारताच्या विकास कथेचा वेग कायम राखू शकेल. कारण की जसा भारत डेव्हलप होत आहे
तर भारत डेव्हलप होत असताना तुम्हाला जसं गांधीजींनी म्हटलं होतं का अगोदर तुम्हाला ग्रामीण भाग जो आहे ना तो डेव्हलप करावा लागणार आहे. तुम्ही शहरी भाग जर डेव्हलप केला, फक्त शहरी भाग डेव्हलप करत गेले तर ग्रामीण भाग जो आहे तो बॅकवर्डच राहणार. आणि बॅकवर्ड राहिल्यानंतर जे तुमची इंडियाची ग्रोथ स्टोरी आहे त्यामध्ये जरपासून ग्रामीण भागाचं मग काही महत्त्वच नाही राहणार. ठीक आहे. आणि असं आहे का बरीचशी जी पॉप्युलेशन आपली आजही ग्रामीण भागामध्ये राहते. जरी शहरीकरण वाढलेलं आहे तरीही बरीचशी पॉप्युलेशन किंवा लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्येच राहते. त्यानंतर रस्त्यांच्या देखभालीची व्यवस्था अधिक सक्षम करणे गरजेचं आहे. हे वे फॉरवर्ड आहे. ठीक आहे, कारण चॅलेंजेस असल्यानंतर तुमचं वे फॉरवर्ड असलं पाहिजे. त्यानंतर आहे की आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे गरजेचं आहे. म्हणजे जसं AI वगैरे, आता AI जर पाहिलं हे आधुनिक तंत्रज्ञान आहे. अगोदर तर इंटरनेटच नव्हतं. त्यानंतर लोक एक्झॅक्टली ते जाऊन ते जे आहे निरीक्षण करत होते आणि निरीक्षण करत असताना त्यांना काही गोष्टी आढळल्या तर मग तेव्हा त्याच्यावर कारवाई होत होती. पण आता काय झालेलं आहे का नंतर इंटरनेट आलं, त्यानंतर GPS चा तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर आता जर पाहिलं असेल तर आता तुम्ही AI चा सुद्धा यूज याच्यामध्ये करू शकता. आणि दुर्लक्षित व मागास भागांवर विशेष लक्ष केंद्रित करणे गरजेचं आहे. असं आहे का जसं आताही सांगितलं काय की डोंगराळ भाग आहे किंवा दुर्गम आदिवासी भाग आहे, तिथं रस्ते पोहोचले नाही, मग त्याही याच्यावर तुम्हाला लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर भविष्यासाठी अधिक सक्षम व टिकाऊ बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची पावले ठरतील. हे जे पावले आहे इथं जे सांगितलेले आहे, तर हे जे आहे तर जर तुम्हाला भविष्यात चांगले रस्ते बांधायचे असेल आणि ते टिकाऊ सुद्धा करायचे असेल किंवा ठेवायचे असेल त्यासाठी ह्या पावलं तुम्हाला उचलणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर अशा वेळी काय आहे की आपण ही जी स्कीम आहे तर मेन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी पूर्णपणे बघितली. ठीक आहे. याच्यावर जर तुम्हाला क्वेश्चन आला, एक तर उद्दिष्ट आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर जे आव्हाने सुद्धा पाहिलेले आहे. काय पावले उचलायची आहेत ते सुद्धा पाहिलेलं आहे. उपलब्धी काय आहे त्या स्कीमची ते सुद्धा पाहिलेलं आहे. ठीक आहे. सरकारने काय काय पावले उचलली ते सुद्धा पाहिलेलं आहे. म्हणजेच काय आहे याच्या बाहेर तर तुम्हाला क्वेश्चन येणार नाहीच. ठीक आहे. तर जर या स्कीमवर जर क्वेश्चन आला तर हे जे पॉईंट्स याच्यावर लिहिलेले आहे किंवा आपण डिस्कस केलेले आहे याच्याच रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो आय होप तुम्हाला हे जे डिस्कशन आहे आपण जे केलं ते तुम्हाला समजलं असणार. थँक्यू सो मच.